खबरदार फडणवीस सरकार जर यांची बदली केली तर. आतापर्यंत माफ केलं सगळ्या बदल्यांना, आता माफी नाही. राज्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. भेसळवाले थर पळतायत. तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी काय करू शकतो, एखादा कायदा पाळणारा अधिकारी काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण आता घडतंय. परंतु महिना दीड महिना फार झालं तर मी जास्त म्हणतोय लगेच बदली होईल. ते तर त्यांच्या पाचवीला पोचले असं म्हणावं लागेल. लढणारा माणूस, कायद्याची अंमलबजावणी करणारा बेडर निडर माणूस महिना दीड महिन्यात बदली होते. अतिशय चांगलं काम करणारा अधिकारी एका पदावर राहू शकत नाही, त्याला टिकू दिलं जात नाही. याला जबाबदार शासन आहे, सरकार आहे असं तुमचं मत असेल तर तुम्ही चुकताय. याला जबाबदार लोक आहेत, कारण लोक जाब विचारत नाहीत. उद्धव सरकारला जाब विचारला नाही त्या काळातही बदल्या झाल्या. पवार सरकारला जाब विचारला नाही, फडणवीस सरकारला जाब विचारला नाही, एकनाथ शिंदेच्या सरकारला जाब विचारला नाही, आत्ताही विचारत नाही आहेत. आत्ताही कोणत्याही क्षणी बदली होईल आणि ते बदली होणं चालेल आता. मग जनतेने सरकारला जाब विचारला पाहिजे. आता या फडणवीस सरकारला सांगा की तुम्ही मुंडेंची जर बदली केली पुन्हा तर तुम्हाला मत देणार नाही. मुंडेंना टिकवावं लागेल, मुंडेंना त्रास देणं बंद करावं लागेल. त्यांच्यासारखे अनेक अधिकारी तयार आहेत, पण त्यांच्यावर असं बदलीचा आसूड उगवला जातो म्हणून ते काम करत नाहीत. सगळेच अधिकारी नालायक नाही आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या निष्कलंक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या माणसाची बदली जर केली तर इशारा द्यायला पाहिजे जनतेने. जनतेने सांगितलं पाहिजे खबरदार फडणवीस सरकार जर यांची बदली केली तर. आतापर्यंत माफ केलं सगळ्या बदल्यांना, आता माफी नाही. तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी पाहिजे असेल तर खबरदार त्यांची बदली केली तर असा इशारा देणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा. आणि तुम्हाला हा विषय आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, येस आय एम तुकाराम.